सध्या मॉडर्न काळात हेल्थ ही महत्त्वाची गोष्ट झाली आहे. युवकांमध्ये तर फिटनेस विषयी एक नवीनच ट्रेंड पाहायला मिळतोय. आज फिटनेस ट्रेंडसाठी मार्केटमध्ये नवनवीन प्रोडक्ट उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्रोटीन शेक, मिल्कशेक पावडर अशा विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत. मंडळी, भारतीय हेल्थ आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काही वर्षात मोठे बदल झाले आहेत. एकेकाळी केवळ बॉडी बिल्डर्स आणि ॲथलीटपर्यंत मर्यादित असलेले प्रोटीन सेवन आज सामान्य तरुण, ऑफिस कर्मचारी आणि अगदी महिलांमध्येही लोकप्रिय होत आहे. या बदलत्या ट्रेंडमध्ये अमूलने नुकतंच एक नवीन पाऊल टाकलं आहे, अमूल प्रोटीन वॉटर या नावाने. ही एक अशी वेळ आहे जिथे प्रोटीन सप्लिमेंट मार्केटमध्ये आधीच मसल ब्लेज, अवतार, न्यूट्रिशन, माय प्रोटीन, वे यासारखे ब्रँड सक्रिय आहेत. मग अमूलच्या प्रोडक्टमध्ये खरंच त्यांच्याशी स्पर्धा करण्याची ताकद आहे का? आणि अमूलचे पूर्वीचे प्रोटीन शेक अपयशी का ठरले? या सगळ्याचा सविस्तर आढावा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात बिझनेसवाला साईराज. अमूल प्रोटीन वॉटर एक रेडी टू ड्रिंक प्रोडक्ट आहे. हे दुधावर आधारित नाही तर पाण्याच्या बेसमध्ये बनलेले आहे, ज्यात प्रत्येक 200 मिलीलिटर बाटली मागे 15 ग्रॅम प्रोटीन आयसोलेट आहे. हे पेय साखर मुक्त म्हणजे झिरो शुगर, फॅट मुक्त म्हणजे झिरो फॅट असून फळांच्या फ्लेवर्समध्ये म्हणजेच टँजी, ऑरेंज, बेरी अशा फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. यात नो मिक्स रिक्वायरमेंट आहे, म्हणजे थेट बॉटली उघडली आणि प्यायला सुरुवात केली. हे प्रोडक्ट डायजेस्टिव्ह फ्रेंडली आहे, दुधासारखं पचनालाही त्रास देत नाही आणि याची टेस्ट देखील रिफ्रेशिंग टेस्ट आहे. यात दुधासारखी घट्टता नाही, पाण्यासारखी हलकी चव आहे. यात लो कॅलरीज आहेत, त्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी अतिशय योग्य आहे. प्रोटीन पावडर सारखे प्रोडक्ट चांगले असली तरी पावडर स्वरूपात येतात. त्यासाठी स्कूप वापरावा लागतो, पाण्यात दुधात मिसळावे लागतात, शेक करावी लागते. यात पचनालाही कधी कधी त्रास होतो. सोबत प्रोटीन वॉटर हा प्रोडक्ट किराणा दुकानात, अमूल पार्लरमध्ये, सुपर मार्केटमध्ये सहज मिळतो. अमूल हे दुधाचे जुने आणि विश्वासू नाव आहे. भारतातील प्रत्येक घरात अमूलचं उत्पादन कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वापरलं जातं. त्यामुळे एक नवं हेल्थ प्रोडक्ट लोक पटकन स्वीकारतील ही शक्यता जास्त आहे. अमूलने याआधी प्रोटीन शेक्स बाजारात आणल्या होत्या. त्यात काय होतं? 200 ml मध्ये 10 ग्रॅम प्रोटीन तर 5 ग्रॅम फॅट, 10 ग्रॅम साखर आणि 150+ कॅलरीज होते. त्यामुळे हेल्थ कॉन्शियस अशा ग्राहकांचं लक्ष प्रोडक्टने गमावलं. जे फिटनेस करत होते ते फॅट आणि साखर बघून दूर गेले. चव हेवी आणि दूध बेस जड वाटायचं. फक्त चव आवडते म्हणून कोणी रोज रोज घेत नव्हतं. ना पूर्ण हेल्दी ना पूर्ण टेस्टी. त्यामुळे दोन्ही बाजार गटांमध्ये कमी उपयोग झाला. सध्या हेल्दी पेयाची मागणी वाढली आहे, पण लोक कोक, थम्सअप यासारखे साखरयुक्त पेय टाळतात. झिरो शुगर, नो कॅलरीज आणि फंक्शनल असं काहीतरी शोधतात. हलकं आणि उत्तम असं प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट दोन्ही वेळेला घेता येईल असं काहीतरी शोधत आहेत. अमूल ब्रँडचं नाव खेड्यापासून मेट्रो शहरापर्यंत पोहोचलं आहे. हा प्रोडक्ट केवळ फिटनेस ट्रेनिंग करण्यासाठी नाही तर डाएट करण्यासाठी, ऑफिसमध्ये हेल्दी ऑप्शन म्हणून, त्यासोबत महिलांना आणि टीनएजर्सला सॉफ्ट ड्रिंक ऐवजी हेल्दी पर्याय म्हणून पण बेस्ट आहे. या सर्वांसाठी अमूल प्रोटीन वॉटर हा एक असा प्रोडक्ट आहे जो मसल ब्लेज, अवतार, वे यासारख्या ब्रँड्सना सहजतेच्या मुद्द्यावरून स्पर्धा देतो आणि सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस यासारख्या अनहेल्दी ड्रिंक्सना हेल्दी पर्याय देतो. अमूल यावेळी फक्त प्रोटीन नव्हे तर एक्सपिरियन्स सुद्धा घेऊन आला आहे, ज्यामुळे प्रोडक्ट लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होण्याची क्षमता बाळगतो. सुरुवात नक्कीच प्रभावी आहे. तुम्हाला वाटतं का की अमूल प्रोटीन वॉटर हे मसल ब्लेज, अवतार यासारख्या ब्रँड्सना टक्कर देईल आणि या जुन्या ब्रँड्सला हा नवीन प्रोडक्ट मागे टाकू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.